अशा प्रकाराने आपल्या द्रष्ट्या ऋषींनी भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी हे जे ज्ञान आहे, ही जी ज्ञान परंपरा आहे ती अविच्छिन्न राहावी म्हणून या संतांच्या हृदयांमध्ये प्रगट केलेली आहे. आणि त्यामुळं आमच्या ठिकाणी ही अनुभूती आहे किंवा आम्ही सहज बोलतो तर ती वेदांत या ठिकाणी बोलला जातो. हे सगळे कृपा कोणाची आहे? ह्या संतांची आहेत. म्हणजे ह्या शंकराचार्य प्रभृती असणारे जे महानुभाव आहेत त्यांची ही कृपा आहेत असं सांगतात. आता असं जेव्हा म्हणतील तेव्हा हे सांगत होतो की स्वामी महाराज सांगायचे. मग हे ऐकल्यानंतर आचार्यांना काय वाटेल? आचार्यांना काय वाटेल? ते म्हणायचे की आचार्य त्यांना असं गाढ आलिंगन देतील. तुम्ही किती म्हणा तुकोबार आहे, आम्ही सांगितलं पण आम्ही शास्त्राच्या चौकटीला सोडलं नाही आणि तुम्ही अनुभूतीला सोडलं नाही. आणि त्यामुळं हे जे तुम्ही जे केले ना, घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं काय परमीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. अशा प्रकारचं भाग्य जे आहे हे भाग्य तुम्हालाच प्राप्त झालेलं आहे. तेव्हा हे जरी शास्त्राचं हेच मनोगत आहे परंतु आम्ही ज्या शास्त्रार्थाच्या चौकटीमध्ये प्रसंग पडला तर कर्कश असं खंडन मंडन करून ज्या गोष्टी मानल्या त्या तुम्ही मायेच्या ममतेने लोकांच्या हृदयात शिरून त्या आपलं मायपोट मोठं करून तुम्ही त्या ठिकाणी आमचा वेदांत अत्यंत सुगम करून सांगितला. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल पुन्हा तुकोबार आहे म्हणतात तुम्ही म्हणा हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा तुम्ही आहात शृंगारीले बाळ कौतुके असं आहे. पण हा आदर्श तुमचाच आहे. विठ्ठल तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालेलं आहे आपल्याला माहीत आहे 350 वर्षापूर्वी. परंतु त्यावेळेला भगवत पूज्यपादांच्या मातोश्रीचं वैकुंठ गमन त्यांनी स्वतः करून दिलेलं आहे. विठ्ठल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भगवत पूज्यपाद हे भगवान शंकराचे अवतार आहेत आणि हे अवतार जेव्हा झाले तर त्या आता त्यांचं लौकिक आपल्याला माहीत आहे 8 वर्ष चतुर्वेदी 8व्या वर्षापर्यंत 4 वेदाचं अध्ययन झालं. 12 सर्व शास्त्रविद 16 सर्व शास्त्रविद आणि 16व्या वर्षापर्यंत सर्व दर्शनांसहित सर्वांचं अध्ययन झालं. आणि त्याच्यानंतर द्वात्रिंशे मुनिरभ्यगात 32व्या वर्षी तर त्यांनी गुहा प्रवेश केला. अशा प्रकारचं जीवन आहे आचार्यांचं. स्वेच्छेने त्या ठिकाणी गुहा प्रवेश केलेला आहे. परंतु आचार्यांना एकदा तर बालपणामध्ये जेव्हा ते 4 वेद त्यांच्या कंठात आहे सगळी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. त्यावेळेला अगस्ती मुनी कण्व अंगिरा वगैरे ह्या ऋषींना घेऊन ते म्हणे की हा अवतार भगवान शंकराचा झालेला आहे, आपण घरी जाऊ. त्यांच्या घरी गेले तेव्हा आई होती, विधवा आई होती. आणि त्याच्याबरोबर आल्याबरोबर आचार्य त्यांच्यात इतके मिसळून गेले. ते साधूच्या वेशात आले ऋषीमुनी. तर त्यांच्याशी त्यांनी इतकी वेदांताची चर्चा केली त्यांना अतिशय आनंद झाला. आचार्यांनी त्यांची स्तुती केली. नंतर त्या वेळेला आई समोर आली. त्यावेळेला त्या आईनं सांगितलं हा मुलगा फार विद्वान आहे, लोक त्यांना विचारतात तर आपले आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं यांना ज्या आशीर्वाद देण्याची आवश्यकता नाही, हे अवतार घेऊन आलेले आहेत, जोपर्यंत त्यांचं कार्य व्हायचं तोपर्यंत ते राहणार आणि ते अल्प काळात जाणार आहे. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. लवकर हे कसे जाणार, हे लवकर गेलं आपला एकुलता एक मुलगा आपल्या विधवा मातेचा आणि त्याला आपण मुकणार. तिला फार वाईट वाटलं. तेव्हा ती बेशुद्ध झाली. तेव्हा ह्या ऋषीमुनींनी आपलं त्या ठिकाणी शंकराचार्यांनी तिच्या अंगावर तोंडावर चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आणि हळूहळू ती शुद्धीवर आली. त्यांनी सांगितलं की काय हे तुमचा आमच्या आशीर्वादाचं होणार नाही. त्याचं कारण की यांच्या जन्माच्या पूर्वी तुम्ही दोघांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्येमध्ये तुम्ही सर्वात विद्वान पुत्र आपल्याला व्हावा अशी मागणी केली, साधू पुत्र आपल्याला व्हावा. तर त्यावेळेला त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्हाला पुत्र होईल परंतु तुम्हाला अल्पायुषी अशा प्रकारचा पुरुष पाहिजे का तो शेकडो वर्ष 100 वर्ष जगेल परंतु तो अल्पबुद्धीचा राहील. तर त्यांनी मागणी केली की आयुष्य कमी असलं तरी चालेल पण आमचा मुलगा हा त्या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार औदार्यपूर्ण असा व्हावा. तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांना वरदान दिलेले. त्यामुळे यांचं आयुष्य खरं 16च वर्षाचं आहे.
परंतु काही कारणाने काय काय हे यश आता तो विषय वेगळ्या कारणासाठी उपनिषद आला, पण यश ज्ञानमयम तपाह, तर यांचा स्वतःचा असा अधिकार आहे की अजून 16 वर्ष अधिक 32व्या वर्षी हे जातील असं सांगितलं. तेव्हा मग आईनं सांगितलं माझा और्ध्वदेही कोण करील. याच्यामध्ये जर ह्या मुलांनी संन्यास घेतला, त्यांनी विरोध केला. आपल्याला तो इतिहास माहीत आहे की संन्यास घ्यायचा आईनं विरोध केला. पूर्णा नदीमध्ये स्नान करत असताना मगराने गिळलं आणि फक्त त्यांचा छातीचा भाग आणि मानेचा भाग बाहेर दिसत होता. तेव्हा ते आईनं पाहिलं. आई काठावर रडायला लागली, त्या मगराला विनंती करायला लागली. त्यांनी सांगितलं मगर सोडतो, पण तो म्हणतो संन्यास घेतला तर सोडतो. आई म्हटली संन्यास का घेईना, पण सोड त्याला म्हणावं. सोडला आणि बाहेर आले, संन्यास घेतला. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु आईनं सांगितलं की माझा और्ध्वदेही कोण करील, माझी अंत्येष्टी कोण करील. तेव्हा त्यांनी सांगितलं मी करील, पण संन्यासाला करता येत नाही, तुझी आज्ञा आहे ना तर मीच येऊन करील, अशा प्रकाराने सांगितलं. आणि ती त्यांनी केलेली आहे. याच्यावर अनेक किंवदंती आहेत, आपल्याला त्याचा विचार करायची गरज नाही. परंतु पारंपरिक जे मत आहे त्याच्यामध्ये चरित्रामध्ये सांगितलं की शेवटच्या वेळेला आई एकदम विकलांग झाली. त्यांनी त्यांच्या भाऊबंदाला सोपून दिली होती आई आणि सांगितलं की हिची सेवा करा आणि हिच्या अंतकालाला मी येईल आणि मी हिची क्रिया करणार, तुम्ही करू नका. ते त्यांनी सांगितलं तुला करण्याचा अधिकार नाही. ते म्हणे मी आईचं वचन आहे, मी करणार. आणि त्याप्रमाणे भगवत पूज्यपाद शंकराचार्य तीर्थयात्रेला निघून गेले. तर मला वाटतं कुठलं तरी एक तीर्थ आहे, त्या तीर्थामध्ये ते ध्यानाला बसले आणि त्यांच्या समोर आपल्या आईची विकलांग अवस्था आली. तत्काल ते आपल्या योग सामर्थ्याने आईजवळ उपस्थित झाले. आईनं सांगितलं की मला आता या ठिकाणी तो आला, परंतु आता माझं शेवट कसं करणार. त्यांनी सांगितलं मी करणार, आता आलेलो आहे. परंतु मग त्यांनी सांगितलं माझा उद्धार झाला पाहिजे, मला उद्धार माझा कसा होईल. त्यांनी सांगितलं मी भगवान शंकराची आराधना करतो. त्याप्रमाणे भगवान शंकराला आराधना केली. तिथं त्या ठिकाणी भगवान शंकराचे दूत आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला कैलासला नेण्यासारखे आले. आता आपल्याला माहिती आहे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचं काय भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती, जरी सर्व सुखाचा आगर असला परंतु ते सगळं तमोगुणातले विग्रह धारण केलेले ते लोक पाहिल्यावर त्यांनी सांगितलं मला यांच्याबरोबर कैलासला जाण्याची इच्छा नाही. मला सगळं वातावरण आहे ना सत्वगुणातल्या वातावरणात राहणं आवडतं. तो आहे वैकुंठ लोक, तो आहे भगवान विष्णूंचा. मग त्यावेळेला असं सांगतात की हे जे प्रार्थना केली ना आचार्यांनी, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय धातु मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाष्टकम म्हटले आणि अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्त्यहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. 8वा श्लोक म्हटले आणि तत्काल वैकुंठावरून विष्णुदूत न्यायला आले. आणि मग या ठिकाणी आपल्या मातोश्रीचं जे काही सूक्ष्मदेह आहे तो सूक्ष्मदेह त्या ठिकाणी वैकुंठाला घेऊन गेले असं सांगतात. मग तुकाराम महाराज म्हणतात भगवत पूज्यपादांना आमचं तुम्ही ब्रह्मज्ञानाचा लाळ घोटायला लावेल म्हणा, पण हे सगळं तुम्हीच पूर्वी केलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याची तुम्ही स्तवन केलं, त्यांना चंद्रभागेचं स्नान करवलं, पांडुरंग परमात्म्याचं साक्षात दर्शन करून दिलं. असं तुमचाच आदर्श, तुमचीच कृपा आमच्यावर आहे. म्हणून ही सगळी कृपा, या कृपेचं दान हे सगळं तुमचं फल आहे. या ठिकाणी माझा मी न राहिलो, आमचं काहीच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजन माय बाती. आणि ही गाथा जे बोललो ना, तर ही गाथा सुद्धा आमचं नाही. तुका तरी सहज बोले वाणी, असं आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला आम्हाला ह्याची जाणीव आहे की साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी आणि बोलविता धनी वेगळाची, चिकविता धनी वेगळाची, अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी आमचं जे बोल आहेत ते बोलविले बोल पांडुरंगे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि तीच गोष्ट अभंगाच्या अमृत
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या मुखावाट जी ही अमृत वचनं आली, अमृत आलं आपल्याला माहीत आहे, याला अमृत ची उपमा दिलेली आहे, पण ही उपमा पुरी नाही. या ठिकाणी हे उपमा त्याच्याशी साजेशी नाही, पण अमृताचं व्यवहार्य स्वरूप पाहून त्याला म्हटलेलं आहे. कारण वायाच्या अमृतपणाचा आभासो असं म्हटलेलं आहे. ही वचनं खरी अमृत करणारी आहेत, अमर स्वरूप करणारी आहेत, ही अविनाशी करणारी अशा प्रकारचं. तसं अविनाशी अमृत नाही, पण ही जी वचनं आहेत ही वचनं सहज त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली ती अमृत स्वरूप आहेत. म्हणजे अमृत स्वरूप असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणारी किंवा त्याच्या प्राप्तीची ही साधनं अशा प्रकारची ही वचनं आहेत. आणि ती आमच्या मुखावाट सहज आली. तुकोबाराय स्वतःच ना तुका तरी सहज बोलेवानी. या ठिकाणी मी काही विचार करून आता कोणता अलंकार कोणत्या रसाचं अवतरण करावं याचं असं नाही. ते रस तिथं रस होती आळंगणे ओळंगणे अक्षराशी, रस तिथं सेवा करायला येतात. आणि हे सगळं सामर्थ्य कोणाचं आहे तर तुम्हा संतांचं आहे. म्हणून आली मुखावाटा अमृत वचने. पण आता ही जे मला हे जे भाग्य लाभलं हे भाग्य माझं स्वतःचं नाही. या ठिकाणी हे परमात्मा स्वरूपाचं जे सगळं भाग्य प्राप्त होतं हे हा परमात्मा हे जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रयत्नाने ते प्राप्त होत नाही. कारण मुळात परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही, किंवा साधूची कृपा ही सुद्धा प्रयत्न साध्य नाही, ती काय आहे कृपा साध्य आहे. आणि कुपुरक्षणे आपण पाहिलं, साधूंनी जर मनात घेतलं की याचा उद्धार करायचा तर ज्याला हाती धरतील तर त्याचा ते उद्धार करू शकतात. असं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता त्या ठिकाणी भगवत कृपेने त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून म्हणतात की आता जर मी म्हटलं की हे सगळं तुमच्यामुळं आलं, मग तुमच्या ऋणातून उत्तराई व्हायला पाहिजे. पण उत्तीर्ण होण्यासाठी आमच्याजवळ तुका म्हणे तुमच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तेच या ठिकाणी सांगतात, उत्तीर्णता येणे नव्हे जन्म. जन्मभर आम्ही काही जरी केलं परंतु हे भाग्य प्राप्त झाले. यम एव एष वृणुते तेन लभ्या. तुम्ही माझा संतांनी अंगीकार केला आणि तुम्ही मला माध्यम केलं. आणि हा गाथेचं चिंतन हे पंचम वेद किंवा हे जे तुकोपनिषद याचं जे ह्या पृथ्वीतलावर अवतरण झालं, प्राकट्य झालं, याचं सर्व तुमचं हे सर्व ऐश्वर्य तुमचं आहे. किंबहुना तुमचे केले आणि धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे जे उरले पायिकपण ही खरी स्थिती आहे. म्हणून म्हणतात की उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. आणि शेवटच्या चरणात सांग तुका म्हणे तुम्ही उदार
उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. तुकोबाराय इतक्या मृदू भाषेमध्ये आल्हादकारक भाषेमध्ये म्हणतात की हे एक तुमचं लढीवाळ असं आजान बालक आहे आणि त्याचा सांभाळ तुम्ही सर्वतोपरी तुम्हीच केलेला आहे, याच्यामध्ये आमचं काही नाही. म्हणून तुका म्हणे तुम्ही उदारही आहात, उदार आहात, उत्कृष्ट आहात असं लिहिले. म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात या ठिकाणी. आणि पुन्हा तुम्ही कसं आहात, कृपा घन पण आहात, त्या ठिकाणी दयाघन पण आपण आहात. अशा प्रकारचे दोन्ही नाही. काही लोक उत्कृष्ट असतात, श्रेष्ठ असतात, पण त्या ठिकाणी कृपा करत नाही, दया करत नाही. परंतु दोन्ही लक्षणं त्याच्या ठिकाणी आहे. आपल्याकडं संतांचं किंवा गुरुचं लक्षण सांगताना ते काय सांगितलेलं आहे की श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि उदारही असले पाहिजे. सहज उदाहरण म्हणून सांगतो की काही लोक श्रेष्ठ असतात, त्या विद्वान असतात, अनुभूती संपन्न असतात, पण औदार्य नसतं. आणि आपल्या संप्रदायामध्ये उदार भरपूर आहेत, पण अनुभव असेल की नाही सांगता येत नाही, असे लोक असतात. स्वामी रामतीर्थांनी लिहिले, ज्यांना स्वतःचा अनुभव नाही आणि जगाचं कल्याण व्हावं असं मनापासून वाटतं तरीसुद्धा त्यांच्यापासून होऊ शकत नाही, त्या समाजातल्या विश्वल्ली आहेत. विठ्ठल मला वाटतं गुरुवर्य महाराज त्यावेळेला ऋषिकेशला होते. आम्ही ऋषिकेशला गेलो सत्संगासाठी याच्यामध्ये कैलास आश्रमामध्ये. तर कोणीतरी आम्हाला अवधूत कोटीतले ते आता ब्रह्मलीन झाले आपल्या हंसानंदजी स्वामी, परमहंस परिव्राजकाचार्य, प्रातस्मरणीय वंदनीय स्वामीजी. आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो. गेठे महाराज होते. आम्ही त्यांना म्हटलं की असं आळंदीमध्ये आपण कधी याल का? ते म्हणजे काय करायचं तिथं? म्हणलं इथं तुम्ही उपनिषद ते मस्ताराम बाबाच्या त्या वाळवंटामध्ये गंगा तीरावर असे उघडे म्हणजे विवस्रा अवस्थेमध्ये असं दिगंबर अवस्थेमध्ये ते सांगायचे. आणि काही लोक तिथं जमा व्हायचे. तर आम्ही म्हटलं की सांगणार. ते म्हणे घरून गंगेला लोक स्नानाला येते का गंगा त्यांच्या घरी जाते म्हणे. अष्टादशा संपत आला. आम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्यावेळेस प्रातस्मरणीय वंदनीय परमहंस परिव्राजकाचार्य विद्यानंदजी गिरी स्वामी, तर त्यांच्या दर्शनाला गेलो. गेठे महाराजांनी आम्ही होतो. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठले काय चौकशी केली? म्हटलं आळंदीचे. मग ते मी म्हटलं तुम्ही इथं जसं अष्टादशा करता तसं आळंदीला करता येईल का? तर ते म्हणे उद्या तुम्ही एक चिठ्ठी लिहून द्या. चिठ्ठी लिहून दिली. त्यांनी लगेच सांगितलं करता येईल असं. मी सुभाष महाराजांना म्हटलं की हे यायचे म्हणजे त्यांना उत्तराखंडाचं शंकर म्हणतात आणि हे जर इकडे यायचे तर आपण त्यांची काय व्यवस्था करणार आहे? आपणच राहण्यात परतंत्र तर त्यांचं काय करणार आहे? मग म्हटलं त्यांना कल्पना देऊ का? नको म्हणून. मग आम्ही सांगितलं की तिथं काय व्यवस्था तुम्हाला अपेक्षित आहे? आमच्याकडे काही व्यवस्था नाही. ते म्हणे मला फक्त 10 बाय 10चा आणि कमोडचा जिथं संडास आहे, मला बसता येत नाही, एवढी सोय असली का बाकी काही नाही, सर्व आम्ही करू. आणि तुम्हाला काही कमी असलं तर आम्हाला सांगा, त्याची पण मदत करू. विठ्ठल या ठिकाणी आपलं काय स्रोत उदारही पाहिजे आणि कृपाळूही पाहिजे. आणि अशा प्रकारचं भगवत पूज्यपादांचं स्वरूप आहे. काही लोक त्यांना संप्रदायाच्या चौकटीमध्ये किंवा काही परिच्छिन्नता त्यांच्या ठिकाणी आहे किंवा वर्णाश्रम धर्म किंवा ब्राह्मणत्व किंवा जे काही धर्माचं विशुद्ध स्वरूप ठेवावं म्हणून त्या मठाची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीला दूषण देतात. परंतु असे की हा धर्म ह्या धर्माचं तत्त्वज्ञान एकदम विशुद्ध निर्दुष्ट स्वरूपात जर ठेवलं तर पुन्हा हा भारत देश सगळ्या जगताचा गुरु होण्याची योग्यता येण्यासाठी त्याचं शुद्ध स्वरूप जतन केलं पाहिजे. आणि ते हे पीठ हे कार्य करतं म्हणून. आणि शंकराचार्यांनीच ते नियमावली घालून दिलेली आहे. म्हणून ते उदारे आहेत आणि कृपाळू आहेत. या ठिकाणी संपूर्ण जी संतांची लक्षणं आहेत ते सगळी संतांची लक्षणं एकाच लीला विग्रहामध्ये घेऊन या ठिकाणी भगवान शंकराचार्यांचा हा झालेला अवतार आहे आणि त्यांचा हा जयंतीचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या चरणी काहीतरी यथाशक्ती यथामती आपण काही शब्दसुमनांजली समर्पित करायची. एवढ्यासाठी आपण थोडासा हा कीर्तनाचा शब्दरूपी प्रपंच थोडा केलेला आहे. या ठिकाणी आमचे बंधुवर्य असणारे
विश्वेश्वर चैतन्यजी त्यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी ही सेवा त्यांनी सांगितली म्हणून आपण समर्पित करतो. एवढाच याचा अर्थ आहे. आमची कोणतीच योग्यता नाही, परंतु एवढा आहे, फेटासुद्धा दुसऱ्यांनी बांधावा लागतो. पण तेव्हा आम्ही म्हणतो, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कौतुके. या ठिकाणी व्याख्यानाचं कोणत्या प्रकारचं शास्त्राध्ययनाचं कुठलंच अंग नसताना कधीतरी स्वामी महाराज म्हणायचे की सुवासिनी बाईने कुंकवाला नाही म्हणू नये. एवढ्या न्यायाने कधीतरी थोडंसं हे कीर्तनाचा प्रसंग येत असतो. या ठिकाणी असणारे सगळे जे महानुभाव आहे तसं पाहिलं तर मला थोडं दडपण येतं. मला थोडासा जरी एखादा मनुष्य अशी मला शंका आली की हा जर आपल्यापेक्षा याचं ज्ञान जास्त आहे आणि मग आता काय बोलावं, तर माझे पाय आपोआप थरथर करायला लागतात. पण आज तसं काही झालं नाही. कारण काय आहे, आज माझी भावना अशी आहे की हे सगळे असणारे संस्थेतले अध्यापक संन्यासी महात्मे हे महाराज आपली लघु प्रस्थांतर केली, पण बृहत प्रस्थांतरीचा पण केलेला आहे. 24 वर्ष रात्रंदिवस अध्ययनच केलेलं आहे. आता वंदनीय शास्त्री महाराज आम्ही काशीला असतानाच पाहिलेलं आहे. याच्या ठिकाणी आपले नाना तर पितृतुल्यच आहे सगळ्यांना, आणि सगळे हे गुरुबंधू या ठिकाणी आहेत. तर यांचं आपल्याला आशीर्वचन प्राप्त होईल किंवा इथं आपल्याला थोडं धारिष्ट्य करून बोलण्याचं काही नाही तरी 2 तास आपण उभे राहू शकतो याचा तरी आपल्याला अंदाज येतो. म्हणून या सगळं करणारं हे सगळं श्रेय आपल्या सर्वांना आहे. आणि त्याचं वर्णन एवढ्याच शब्दात आहे, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कौतुके. म्हणून या ठिकाणी आमच्या हातोली महाराजांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे किंवा त्यांनी केलेल्या आयुष्याची तपस्या, ह्या आळंदीच्या इतिहासामधलं एक असं पान व्हावं की ज्या ठिकाणी ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्येचे पाठ चालावेत, अशा प्रकारचा संकल्प त्यांच्या मनात सुरू झाला. ते स्वामी महाराजांचं दर्शन करायला यायचे, पण इकडे गायी असायचे, त्यांचे काही व्यवहार असायचे. काही मान खाली करून येणार, दर्शन करणार. स्वामी महाराज म्हणायचे या. बरोबर आहे ना महाराज, या. स्वामी महाराज म्हणजे हा महात्मा आहे, पण ह्या महात्म्यांचं पुण्य जे आहे ना ते पुण्य फल देण्याला सन्मुख झालं नाही असं म्हणायचे. आज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो की ते पुण्य आज फलद्रूप होत आहे. विठ्ठल आज या ठिकाणी रामकृष्ण महाराज केंद्रे ते गेल्यानंतर ते जे भक्त मंडळी ते स्वामी महाराजांच्याकडे आले आणि रडायला लागली. कारण त्यांचं जे झालं ना, अगदी ज्याला आपण म्हणतो यौवनाच्या उंबरठ्यावर असताना, आणि इतकं वेदांताचं त्यांचं चिंतन होतं. ते भक्त हृदयाचे होते आणि वेदांताचे चिंतक होते. आणि त्यांनी ती धर्मशाळा बांधली. ते काम जवळजवळ पूर्ण व्हायचं, म्हणजे वास्तुशांतीच्या आधीच त्यांचा देह पडला किंवा वास्तुशांती झाली आणि लगेच पडला, असं काहीतरी झालं होतं. तर ती लोक रडायला लागली. त्यांनी सांगितलं तुम्ही रडू नका म्हणे, तुम्हाला महाराजांनी आता जाताना आदर्श दिलाय काही जीवन क्षणभंगूर आहे, आता माझ्यासारखं करू नका, तुम्ही ह्या उपाधीतून लवकर निर्मुक्त व्हा. ह्या सर्वांचं आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे आणि आपणा सर्वांसाठी इथं जे काही कार्याची उभारणी होते त्यासाठी ह्या कार्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करू. सर्वे तर सुखिना संतु, सर्वजण सुखी असोत, सर्वे संतु निरामया, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यंतु, सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, न कश्चित दुःख भाग भवेत, आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो. आणि या ठिकाणी हे जे वायुमंडल आहे हे वायुमंडल या ठिकाणी अध्यात्माच्या वातावरणाने व्हावं. गुरुवारी मारुतीबाबा यायचे आश्रमात. आता पाहते किती पडकी अजून ते खांब आहेत थोडे कुठं तग धरून. तर त्यावेळेला जर कोणाला विचारलं काही तर स्वामी महाराज मारुतीबाबा म्हणायचे, पांडुरंग महाराज सांगा, तात्या तुम्ही सांगा बाबा काय म्हणतात, आणि ते उत्तर सांगायचे. बाबा म्हणायचे याच्यात विशेष काही नाही, इथले खांब बोलतील तर तात्या बोलेल किंवा पांडुरंग बोलेल याच्यात काय नवल आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे इथले तिकडं चालेल ज्ञानेश्वरी मंदिर,
त्याच्यामध्ये भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन आणि इथं वेदांताचं चिंतन, या ठिकाणी संस्कृत विद्येचं चिंतन आणि संत वाङ्मयाचं समन्वित अशा प्रकारचं चिंतन या वायुमंडलात व्हावं अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आणि या ठिकाणी आपण सर्व असणारे आचार्य आणि हे गुरुबंधू सर्वांच्यासाठी माऊलीच्या सत्तेतून माऊलीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा म्हणे तुम्ही उदार तुका म्हणे तुम्ही उदार तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारिले बाळा कवगे, शृंगारिले बाळा कवगे, आले वाटे आले वाटे अमृत वचने. शृंगारिले बाळ कवतुके, शृंगारिले बाळ कवतुके, आले मुखा वाटे अमृत वचने, आले मुखा वाटे अमृत वचने. नभे जने
महाराज